शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं हाच आमचा दिवाळीचा आनंद. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद. अनुदान, नुकसान भरपाई आणि शेतीविषयक प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन. शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी पांढऱ्याची वाडी, तालुका बीड येथे सभागृह वेगळ्याच वातावरणात भरून गेलं होतं. प्रशासन आणि शेतकरी वर्गाचा थेट संवाद भावनेने, समजुतीने आणि जबाबदारीने सजलेला. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी एळंबघाट मंडळातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अनुदान, नुकसान भरपाई, शेतीतील समस्या आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या संवाद सत्रात नांदूर फाटा, धावज्याची वाडी, खरड्याची वाडी, चाकरवाडी या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार शेळके यांनी प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न संयमाने ऐकून घेतले. त्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याचं आश्वासन दिले. त्यांनी सांगितलं, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की शेतकऱ्यांच्या खात्यातील अनुदान दिवाळीपूर्वी जमा व्हावे. त्यानुसार बीड प्रशासनाने त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. शेळके पुढे म्हणाले, तुमच्या भागातील सुमारे 90% शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आयडी तयार करावीत. तहसीलदार शेळके यांनी यानंतर आपलं सरकार केंद्र येथे पाहणी केली. नंतर थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीचे प्रात्यक्षिक दाखवले. शेतीबरोबरच आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, शासनाच्या योजना समजून घ्या आणि गावातील समस्या थेट आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रशासन सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे, असं त्यांनी सांगितलं. सभागृहात शेतकऱ्यांनीही त्यांना प्रश्न विचारले. काहींनी अनुदान मिळाल्याची माहिती दिली. चेहऱ्यावर आनंदाचं हास्य घेऊन शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाचा आभार मानले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपलं अनुदान मिळाले असल्याचं सांगून समाधान व्यक्त केले व याबद्दल शासनाचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे व सर्व कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी मंडळ अधिकारी दीपाली आघाव, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप गर्जे, प्रशांत नलावडे, श्रद्धा जोगदंड, निखिल राऊत, कृषी सहाय्यक अधिकारी सुनील बहिरवाळ, पांढऱ्याची वाडीचे उद्योजक राजेभाऊ शेळके, तांदळाची वाडी पोलीस पाटील अर्जुन तांदळे, धावज्याची वाडीचे सरपंच महेंद्र काटकर, चाकरवाडीचे ग्रामस्थ चंद्रकांत डोईफोडे, बाबासाहेब पवार, अक्षय घोडके, अमर हजारे, विकास पवार, चक्रधर भोसले, योगेश शेळके, धम्मदीप वंजारे, प्रकाश भोसले, रामारंगा शेळके, दिनकर ताटे इत्यादी उपस्थित होते. समारोपाच्या वेळी तहसीलदार शेळके म्हणाले, आमचं खरं समाधान तेव्हाच आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटेल. हेच आमचं ध्येय आहे. या संवाद उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची नवी दारे खुली झाली आहेत. रहिवासी असून माझ्यासोबत सर्व परिसरातील माझे मित्र इथं आलेले आहेत. आज या जागेवर नांदूर फाटा इथं आज तहसीलदार साहेब शेळके साहेब आढावा बैठक घेण्यासाठी इथं आलेले होते. अनुदानाची जी अतिवृष्टी झालेली होती, सप्टेंबर मध्ये जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी आज इथे आलेले होते. तर आम्हाला जे अनुदान भेटलं त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, तसेच तहसीलदार साहेब असतील, आगाव मॅडम असतील, गर्जे साहेब असतील, या मंडळातील सर्व तलाठी साहेब असतील, या सर्वांमुळे आम्हाला जे अनुदान भेटलेलं आहे या सर्वांनी सहकार्य केलं. आणि ऐन दिवाळीमध्ये जे दुःखाचा डोंगर या शेतकऱ्यावर पसरलेला होता, या ऐन दिवाळीमध्ये आम्हाला सर्वांना हे अनुदान प्रशासकीय यंत्रणेनं आम्हाला मिळवून दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही प्रशासकीय यंत्रणेचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. नांदूर फाटा येथे धावज्याची वाडी असेल, खरड्याची वाडी असेल, चाकरवाडी असेल, परिसरातली जवळपास सगळ्याच गावातले तुम्ही शेतकरी बांधव इथे जमा झालेले आहात. जसं तुम्हाला कल्पना आहे त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी जी अतिवृष्टी झाली होती त्याच्या अनुषंगाने अनुदान हे दिवाळीपूर्वी कसं पडेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल, त्यांच्या दुःखावर कसं पांघरून टाकल्या जाईल यासाठी सर्व प्रशासनाने काळजी घ्यावी असं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे राजेभाऊ शेळके यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अनुदान प्राप्त झाल्या त्याच दिवशी अनुदान कसं अपलोड होईल ही काळजी केली. मी तुम्हाला मागाशी बोललो त्याप्रमाणे आमची टीम सर्व, मग त्यात मंडळ अधिकारी असतील, आमचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, नंतर सहाय्यक कृषी अधिकारी, काही ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे पूर्वीचे ग्रामसेवक, या सर्वांनी मेहनत घेतली. तुमचे CSC केंद्र चालकांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे आपण ते याद्या तयार करणे,
मग यादी तयार करताना सगळेच प्रॉब्लेम येतात. त्या शेतकऱ्याचा तिथं आपल्याला आधार क्रमांक लागतो, त्यांचं बँकेचे डिटेल्स लागतात, त्याच्यात दुरुस्ती नको पाहिजे, चूक नको पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या केल्या आणि जवळपास तुमच्या भागामधल्या 80% ते 90% लोकांच्या खात्यावर पैसे जमा झाले असं मी तुमच्या तोंडून ऐकलेलं आहे. परंतु या उपरही मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही जणांचे समजा फार्मर ID काढलेले नसतील तर आपण पूर्वीपासून आवाहन करतोय. तुम्हाला आठवत असेल मी 5-6 महिन्यापूर्वी एक चक्कर मारला होता, काही ठिकाणी बाईट पण दिल्या होत्या, घाटसावळीला होतो, इथेही आलो होतो. हे फार्मर ID काढा. फार्मर ID तेव्हा जर काढले असते करेक्शन राहिले नसते आणि आता काय असतं ज्याचा फार्मर ID आहे त्याचे लगेच पैसे पडतात खात्यावर. तुम्ही रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांचं 10-10:30ला एक भाषण चालू होतं त्या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने. त्याच्यात असं म्हटलं होतं मुख्यमंत्री महोदयांनी की मॅक्झिमम लोक शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे टाकलेले आहेत शासनाने आणि तात्काळ 2 दिवसात पुढचे पण टाकणार आहोत. त्यामुळे असं कोणी ज्यांचे वंचित राहिले असतील किंवा पडायचे राहिले असतील ते तर पैसे पडतील, हा एक विषय आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल की एक घोषणा झाली होती की याच्या व्यतिरिक्त 10,000 रुपयाचं घोषणा पडणार आहेत खात्यावर, ते कृषी विभागामार्फत ते तात्काळ पुढे कार्यवाही होणार आहे, जसा जसा निधी उपलब्ध होईल तसा तसा. तर अतिवृष्टी आणि आताचा जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्या अनुषंगाने आपण हे मदतीचं बोलत आहोत. आता तुमचा भाग तसं म्हटलं तर तुम्ही घाटमाथ्यावरचा भाग आहे, जमिनी फारशा सकस नाही, त्यामुळे आपण ह्या भागामध्ये जास्तीत जास्त सोयाबीनचा पेरा आहे. आणि योगायोगानं पाऊस जास्त झाला आहे, चांगला झालेला आहे. सगळे पाण्याच्या बॉडीज, वॉटर बॉडीज म्हणतो आपण, तलाव, छोटे तलाव हे सगळे भरलेले आहेत. विहिरींना पाणी चांगलं आहे. तर तुम्ही या पाण्याचा जास्त